मित्रांनो नमस्कार. फुल पाऊस झालेला आहे 2 दिवस अगदी मनाजोगता. तर मग आता पावसाळी वातावरणामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे कॉल आले की बा पाऊस आल्यानंतर फवारणी काय काय गेली पाहिजे. तर ज्या बागेमध्ये तेले आहे त्या बागेचं आपण नंतर सांगूयात. याच्या अगोदर आपण सांगितलं होतं. तर ज्या बागेमध्ये बाग साधारणतः एक 100, 125 ते 150 ग्रॅमपर्यंत आहे ती अशी, तर त्या बागेमध्ये सगळ्यात जास्त पाकळी करपा हे अशा पद्धतीनं पाकळी करपा येण्याचे चान्सेस आहेत. आता कंट्रोल आहे हे असं. तर यावरती काम कसं करायचं आहे, तर प्रामुख्यानं शेतकरी मित्रांनो स्कोअर कवच किंवा स्कोअर रिवर्स हे दोन्ही चांगल्या पद्धतीने काम करतात. त्याचबरोबर तुमचं नेटिव्ह आणि सटिलेक्स हे देखील काम करतात. म्हणजे हे झाले 3 स्प्रे. या तिन्हीपैकी कुठलाही स्प्रे घेतला तरी चालतो. आणि ज्या बागेमध्ये तेले आहे त्या बागेमध्ये तुम्ही 100% कोसाईड 3000 1 ग्रॅम पर लिटर आणि त्यामध्ये तुम्ही कासुबी घालू शकता किंवा हॅलिडा घालू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे बागेमध्ये जर आपला क्रॉप नेट जर असेल अशा पद्धतीनं तर नक्कीच तुम्ही क्रॉप नेट कंडिशन पाहून, झाडाच्यात आपले व्हेंटिलेशन थोडं जास्त आहे, व्हेंटिलेशन जर कमी असेल तर नक्कीच तुम्ही तिने क्रॉप नेट काढून टाकलं पाहिजे. काहींचं भरपूर प्रमाणामध्ये असं डोक्याला लागतं किंवा झाडाला लागतं, तर झाड जर दाबून गेलं असेल तर 100%च काढून टाकलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त झाडामध्ये जर आतमध्ये काडी कचरा जास्त असेल, तुमचं आगारी काय जे असेल वॉटरशूट, तर ते देखील तुम्ही काढून घेतले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं नियोजन. आणि ह्या टायमिंगला ज्यावेळेस पाऊस जास्त होतो त्यावेळेस झाडाची मुळी ही पूर्ण थांबते, स्टॉप होते. तर याच्यावरती काम कसं करायचं आहे, तर मागं सांगितलं आपण त्याप्रमाणे मायक्रोरायझा तुमचं ह्युमिक कुठल्याही कंपनीचा असू द्या, मायक्रोरायझा कुठल्याही कंपनीचा असू द्या, ते तुम्ही खालून द्या. 100% रिझल्ट येतात, मुळी चालू राहते. नाही जर झालं तर IBA 2 ग्रॅम एकरी 100% वापरा. जर मुळी चांगली असेल तर झाडाची क्वालिटी, फळाची क्वालिटी पाहू शकता. अशा पद्धतीने तुमची क्वालिटी टिकून राहते. जर शेवटपर्यंत क्वालिटी ठेवायची असेल तर झाडाच्या फवारण्यापेक्षा वरून खालून मुळीवरती तुमचं लक्ष पाहिजे. मुळी जर तुमची चांगली चालली तर 100% बागेला कुठलीच अडचण येत नाही. आणि जर मुळी चालली नाही तर 100% बागेला प्रॉब्लेम येतो. आजपर्यंत डागाचं जर प्रमाण बागेमध्ये एखाद्या वाढत असेल तर 100% बागेमध्ये मुळी चालू नाही आहे. तुमचे कोण कन्सल्टंट, डॉक्टर, मित्र, परिवार असेल त्यांना विचारा. मुळी जर चालू असेल तर ठीक आहे, कारण बऱ्यापैकी तांबड्या प्रकारची मुळी पडते खालून आणि व्हाईट रूटात चालत नाही. आणि ती मुळी न चालल्यामुळे अन्नद्रव्य झाडाला बसत नाही. आणि त्यात दुसरा महत्त्वाचा म्हणजे फायदा शेतकऱ्यांसाठी आणि झाडासाठी नुकसान. फवारणी दिवसाआड 2 दिवसाआड पाऊस पडल्यानंतर घ्यायला सांगतात. तर पहिला मुद्दा असा आहे, पाऊस पडल्यानंतर झाडाला उष्णता लागेल तेवढी भेटत नाही, प्रकाश संश्लेषण होत नाही, अन्न तयार होत नाही. त्यामुळे झाड आधीच स्ट्रेसमध्ये असतं, नॉर्मल पिवळकी दाखवतं. आणि त्यामध्येच आपण जर परत त्यामध्ये पावडरीच्या फवारण्या केल्या दिवसाआड 2 दिवसाआड तर मग त्याचा परिणाम 100% झाडावर दिसून येतो. तर हे एक शेतकरी मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे. झाड अगोदर ट्रेसमध्ये आहे, त्याला अगोदर ट्रेसमधून बाहेर कसं काढता येईल, मुळी चालू कशी करता येईल, अन्नद्रव्य जर भेटत नसेल तर त्याच्यावरती आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य हे वरून फवारण्यासाठी द्यावं लागतील. नाही दिले तर तुम्ही खालून द्या, परंतु ती मुळी उचलते का ते पाहिलं पाहिजे आपण. आणि त्यानंतरच आपल्या बागाची फवारणीची आणि खालून सोडण्याची डिसिजन घेतली पाहिजे. कारण भरपूर शेतकरी प्रमाणात आत्ता सध्या जी कंडिशन आपण पाहतोय तर पिवळ्या प्रकारच्या बागा भरपूर आहेत, बागावरती मालही ओव्हरलोड आहे. यावर्षी पाऊसही कमी होता, शेवट पाऊस झाला आहे. आणि आत्ता सध्या जरी पाऊस झाला ना तर भरपूर पाऊस म्हणजे कालचा आणि परवा दिवशीचा पाऊस चांगला झाला आहे. बाकी अदरवाईज पाऊस झालेला नाही कुठंच. त्यामुळं बागेला आता ही मुळीची अवस्था पाहणं गरजेचं आहे. काही बागांना तर औषधं आणि खतं ही का आपण म्हणजे बऱ्यापैकी स्लरीसुद्धा बंद केली होती. भरपूर भागामध्ये टँकर चालू होते. तर त्या शेतकऱ्यांचं सांगणं आहे की बा जास्तीत जास्त स्लरीचा वापर करा. त्यानंतर तुमची जर बागेमध्ये असेल काही तर खताच्या डोसामध्ये 2 खत तुम्ही टाकू शकता, 10-26 आणि त्यामध्ये पोटॅश साईज पाहून. साईज जर शेवटची असेल म्हणजे साईज 200-250 ग्रॅमपर्यंत गेली असेल तर पोटॅश टाकू शकता. नाही तर 10-26 आपलं एक 20 ग्रॅम 30 ग्रॅमपर्यंत पर झाडाच्या हिशोबाने टाका पहिल्या वर्षात दुसऱ्या वर्षाच्या. त्यामुळं गडबडून न जाता पाऊस पडू द्या, पावसाची गरज आहे. त्याशिवाय झाडाची साईज होणार नाही, फळाची साईज होणार नाही. या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठली ट्रायल वेगळी केलेली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.